हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल स्टोरी अपलोड करायची राहिली होती, तर त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. अधिराजचं बोलणं ऐकताच कबीरनं त्याला लगेच इशारा केला. ते पाहताच अधिराज इंजेक्शन घेऊन इशिताच्या जवळ आला आणि तिला इंजेक्शन देऊ लागला. इंजेक्शन दिल्यानंतर तो कबीरकडे पाहत म्हणाला, 10 मिनिटे थांबा, कारण ही औषधं खूप स्ट्रॉंग आहेत. मला तिच्या आजाराबद्दल जसं समजलं आहे त्यानुसार असं वाटतंय की जणू कुणीतरी तिला हिप्नोटाईज केलं आहे. पण तू काळजी करू नकोस. यामुळे तिला फक्त थोडा डोकेदुखीचा त्रास होईल. ती लवकर बरी होईल. तुझ्या समाधानाकरिता मी इथेच थांबतो. भाभीला शुद्ध येईपर्यंत मी इथून हलणार नाही. पण तुला स्वतःचाही विचार करायला हवा. तू विसरू नकोस की तू देखील एक आजारातून जात आहेस. अधिराजचं बोलणं ऐकून कबीर गंभीर आवाजात म्हणाला, मला माझी काळजी नाही. मला काही झालं तरी हरकत नाही. पण इशिताला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. मला फक्त तिची काळजी आहे. तू जे काही करशील, पण तिला लवकरात लवकर ठीक कर. हे सांगून कबीर आपल्या असिस्टंटकडे पाहत म्हणाला, आणि तू तू लगेच जाऊन शोध काढ. पंजाबमध्ये जेवढे दिवस इशिता होती त्या काळात ती कुणाला भेटली, कुणाकडून काय खाल्लं. काहीतरी चुकलं आहे. मला शंका आहे की तिथूनच काहीतरी गडबड झाली आहे. मला हे सगळं नीट समजून घ्यायचं आहे. कबीरचं ऐकून असिस्टंटनेही गंभीर चेहऱ्याने मान हलवली आणि म्हणाला, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. मीही याच विचारात होतो. मला वाटलं एकदा तुम्हाला सांगावं. आपली दोघांची शंका एकच आहे. तुम्ही काळजी करू नका. मी लगेच चौकशी करतो आणि काही मिळालं की तुम्हाला ताबडतोब कळवतो. इतकं बोलून असिस्टंट तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर कबीरने अधिराजकडे पाहिलं. तो पाण्याची बाटली बदलून परत इशिताच्या चेहऱ्याकडे लक्ष देत होता. दरम्यान दुसऱ्या बाजूला मयंक आपलं काम आटपून घरी परतला. लिव्हिंग एरियामध्ये पोहोचल्यावर त्याने पाहिलं की त्याची आई, आजी आणि मोहन खन्ना आधीच तिथे बसले होते. मोहन खन्ना खूप गंभीर चेहऱ्याने पत्नीशी बोलत होते. मोहन खन्ना जान्हवीकडे पाहत म्हणाले, तू खूप जास्त रिॲक्ट करतेस. इशिताची तब्येत खराब आहे म्हणून ती असं वागत असेल. तुला एकदा तिच्या बाजूनेही विचार करायला हवा. यावेळेस फक्त कबीरच तुझा मुलगा नाही. इशिता देखील आपली मुलगीच आहे. मोहनच्या बोलण्यावर जान्हवी थोड्या त्रासलेल्या आवाजात म्हणाली, मलाही इशिताची काळजी आहे. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. मी वेळेत पोहोचले नसते तर ती कबीरला ढकलून दिलं असतं तिने. डोळ्यांनी पाहिलेलं मी कसं दुर्लक्ष करू. मी असं म्हणत नाही की इशिता जाणून बुजून असं करते. ती आजारी आहे. पण तिच्या हालचाली पाहून मला भीती वाटते. असं चालू राहिलं तर घरात कुणालाही धोका पोहोचू शकतो. जान्हवीचं बोलणं ऐकून मोहन शांतपणे तिला पाहत राहिले. तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून मयंक पुढे आला आणि आश्चर्याने म्हणाला, ते तुम्ही काय बोलत आहात? हे तुम्ही काय बोलत आहात? भाभीला काय झाले? तुम्ही तिच्याबद्दल इतकं वाईट कसं बोलू शकता? मोहन खन्ना म्हणाले, तू तू कधी आलास? तू तर अजून 2 दिवस लागतील असं म्हणाला होतास. मयंक उत्तरला, हो, पण काम लवकर पूर्ण झालं म्हणून मी परत आलो. पण इथे आल्यावर मला काय ऐकायला मिळतंय? भाभीबद्दल अशा गोष्टी का बोलताय? भाभीने कुणाला ढकललं? जान्हवीने लगेच रागाने उत्तर दिलं, तुझ्या भाभीने कबीरला ढकलणार होती. आम्ही फंक्शनवरून परत आलो. तिची काळजी वाटली म्हणून लगेच वर गेलो आणि ती कबीरला ढकलत होती. मी वेळेत पोहोचले म्हणून वाचलं, नाही तर ती त्याला ढकलून देणारच होती. मी वेळेत पोहोचले म्हणून वाचलं, नाही तर ती त्याला ढकलून देणारच होती. हे ऐकताच मयंक अवाक झाला. आई, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही नीट आहात ना? भाभीच्या नावावर असा आरोप? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. अशी काही गोष्ट कुणी सांगितली तरी मी कधीच विश्वास ठेवणार नाही. मी भाभीला खूप चांगलं ओळखतो. ती असं कधीच करू शकत नाही.
नक्की काहीतरी गैरसमज झाला असेल. मयंकचं बोलणं ऐकून जान्हवी थबकून गेली. तिला विश्वास बसत नव्हता की तिचा दुसरा मुलगा देखील इशिताचा इतका सपोर्ट करतोय. ती तर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं सत्य सांगत होती, पण कुणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. यामुळे ती आणखी चिडू लागली. ते जान्हवी खन्नाला रागात पाहताच तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मग मयंककडे पाहून म्हणाला, तू एक काम कर, एकदा जाऊन इशिताला भेटून ये, कारण सध्या इशिता खोलीत आहे आणि अधिराज तिचा उपचार करत आहे. आत्ताच्या घडीला आम्हालाही काही जास्त माहिती नाही. कदाचित कबीर तुला सांगू शकेल इशिताला नेमकं झाले काय आहे. फंक्शनहून परतल्यानंतर तिचं वागणं खूप विचित्र होतंय. मोहन खन्नाच्या बोलण्यावर मयंकने आपल्या बॅग तिथेच ठेवल्या आणि लगेच कबीरच्या खोलीकडे निघाला. तो साधारणपणे कबीरच्या परवानगीशिवाय त्याच्या खोलीत जात नसे आणि आजही तो तसेच करत होता. तो दाराजवळ उभा राहून इशिताकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर सध्या मास्क लावलेला होता आणि त्याचनंतर कबीर इशिताचा हात धरून तिचं डोकं हलकेच कुरवाळत होता. त्याने मयंकला पाहिलं आणि त्याला आत येण्याचा इशारा केला. मयंक आत आला आणि इशिताकडे पाहू लागला. त्या अवस्थेत इशिताला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने कधीही इशिताला अशा परिस्थितीत पाहण्याचा विचारही केला नव्हता. कामामुळे दोघांची भेट कमी होत असे, बोलणंही कमी, पण दूर राहूनही मयंक तिची नेहमी काळजी घे, तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असे. पण आज स्वतःच्या डोळ्यांसमोर तिची हालत पाहणं त्याला सहन होत नव्हतं. तो कबीर जवळ येत गळा भरून म्हणाला, भाई, हे सगळं काय आहे? भाभीला काय झालं आहे आणि त्या अशा का पडल्या आहेत? आणि त्यानंतर मयंकचे शब्द ऐकून कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि फंक्शनमध्ये जे काही घडलं होतं त्याची एक एक गोष्ट त्याला सांगायला सुरुवात केली. जरी मयंक त्या हळदी फंक्शनला आला होता, तरी मध्येच कामामुळे त्याला निघून जावं लागलं होतं. त्यामुळे त्याला काहीच माहिती नव्हतं. कबीरचं बोलणं ऐकल्यानंतर तो पूर्णपणे हादरला. कबीर बोलून झाला तेव्हा मयंक आश्चर्याने म्हणाला, तुझ्या बोलण्यावरून असं वाटते की कोणीतरी भाभीला हिप्नोटाईज केलं आहे. असावं, पण भाभीला कोण हिप्नोटाईज करेल? नक्कीच काहीतरी वेगळीच गोष्ट असेल. तुम्ही डॉक्टरला नीट दाखवलं आहे ना? कारण भाभी अशा प्रकारचं वागणं करू शकत नाही, हे तुम्ही सगळ्यात जास्त जाणता. मयंकचं बोलणं ऐकून कबीरने अधिराजकडे पाहिलं आणि अधिराज सतत इशिताची तपासणी करत तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता. त्यानेही मयंककडे पाहत सांगितलं, मी स्वतः तिचा उपचार करत आहे आणि रिपोर्ट यायला अजून वेळ आहे. किमान 24 तास लागतील. रिपोर्ट आला की नेमकं काय झालंय ते समजेल. पण आता मात्र तिची पूर्ण काळजी घ्यावी लागेल, कारण तिचं शरीर खूप कमजोर होत चाललं आहे असं दिसतंय. हे ऐकताच कबीर चकित होत म्हणाला, हे तू काय म्हणतोयस? थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणालास की तिच्यात काहीच असं दिसत नाही की आपण तिला आजारी म्हणावं, आणि आता म्हणतोयस शरीर कमजोर होत चाललंय. तिने आज सकाळपासून काही खाल्लंही नाही. काल रात्री मी तिला फक्त पाणी पाजलं, तेही औषधासाठी. अधिराजने भुवया उंचावल्या. त्याची नजर अचानक टेबलावर ठेवलेल्या रिकाम्या ज्यूसच्या ग्लासावर गेली, ज्यात अजून थोडासा ज्यूस उरला होता. तो ग्लास पाहत तो कबीरला म्हणाला, तू म्हणालास की कालपासून तू भाभीला काही खायला दिलं नाही, तर हा ज्यूसचा ग्लास कुणाचा? तू पिलास का? कबीरनेही ग्लासाकडे पाहिलं आणि त्याला लगेच आठवलं, सकाळी इशिता थोडी शुद्धीवर आली तेव्हा त्यानेच नोकरानीला तिच्यासाठी ज्यूस देऊन यायला सांगितलं होतं. ते आठवून तो म्हणाला,
हो, सकाळी मीच नोकराणीला सांगितलं होतं. कदाचित इशितानेच पिलं असेल. पण तू असं का विचारतोयस? आणि त्यानंतर अधिराज गंभीर होत म्हणाला, कारण असंही होऊ शकतं की ज्यूसमध्ये काही मिसळलं असेल. मला हा ज्यूस तपासून घ्यावा लागेल, कारण ही सगळी परिस्थिती जशी गुंतागुंतीची होऊन चालली होती आहे, त्यात आपण काहीही हलगर्जीपणा करू शकत नाही. आणि त्यानंतर हे ऐकून कबीरलाही ते पटलं. इशिताबाबत तो आता कोणतीच गोष्ट दुर्लक्ष करू इच्छित नव्हता. त्यानेही अधिराजला मान हलवत संकेत दिला. अधिराज ज्यूसचा ग्लास घेऊन खोलीबाहेर निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर मयंक कबीरकडे पाहत म्हणाला, भाभीला शुद्ध यायला अजून वेळ लागेल. भाई, तोपर्यंत तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. मला माहिती आहे तुम्ही अजून काही खाल्लं नाही. कबीरने इशिताकडे पाहत हलक्या आवाजात म्हटलं. इशिताला या अवस्थेत पाहून मला भूक कशी लागेल? मी काहीही खाणार नाही. मला तिच्याजवळच बसायचं आहे. कबीरचे शब्द ऐकून मयंक हलकेच हसला आणि म्हणाला, मला माहिती आहे, पण काळजी करू नका. मी आहे इथे. आणि तुम्ही एकदा एकदा मम्मीशी बोललं पाहिजे. त्या तुमच्याबद्दल खूप घाबरल्या आहेत. मला वाटतं कदाचित त्या कुठेतरी भाभींवर रागवल्या असतील. तुम्ही स्वतः बोललात तर कदाचित त्यांना समजेल. आता भाभीला कुटुंबाच्या आधाराची गरज आहे. आणि मम्मी मम्मी रागवल्या राहिल्या तर चांगलं नाही. मयंकचं बोलणं ऐकून कबीरने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मला माहीत आहे त्या असं का रिॲक्ट करत आहेत, कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि हे खरं आहे की इशिताने मला ढकललं होतं, पण ती जाणून बुजून करत होती. की तिचा पाय घसरला होता हे मी सांगू शकत नाही. पण तू बरोबर आहेस. मला मम्मीशी बोलायलाच हवं. आता इशिताला कुटुंबाची गरज आहे आणि मॉम तिच्यावर रागवल्या असतील तर मला अजिबात बरं वाटणार नाही. असं म्हणून कबीर मयंकसोबत खोलीच्या बाहेर निघाला. बाहेर पडताना त्याने शेवटचे एकदा इशिताकडे पाहिलं आणि मग हळूच दरवाजा बंद केला. खाली आल्यावर त्यानं पाहिलं की त्याची मॉम आधीच दादीसोबत बसून काहीतरी चिंतेने बोलत होत्या. हे पाहून कबीरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे. कबीर, इशिता कधीही कोणतंही चुकीचं काम करूच शकत नाही. मग तू सारखी तीच गोष्ट का पुन्हा पुन्हा सांगत आहेस? कदाचित तिचं पाऊल घसरलं असेल आणि ती चुकून तुझ्या जवळ आली असेल आणि तू समजून घेतलंस की तिने तुला ढकललं. पण तसं काहीच नाही. कबीर शांतपणे म्हणाला. कबीरचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना त्याच्याकडे पाहत म्हणाली, कबीर, मला माहीत नाही तू असं का बोलतो आहेस. पण एवढं मात्र नक्की माहीत आहे की आजकाल इशितामुळे तुझ्यावर किती संकट येत आहेत आणि तू आम्हाला त्याबद्दल काहीही सांगत नाहीस. काही दिवसांपूर्वी काही लोक इशिताला इजा करण्यासाठी आले नव्हते का? तिचं रक्षण करण्यासाठी तू स्वतःला समोर उभं केलं नव्हतंस का? हे सगळं तिच्यामुळे होत आहे. तुम्ही दोघं माझी गोष्ट का समजून घेत नाहीत? माझ्या मते एकदा इशिताला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे, जे तिच्या मानसिक अवस्थेची तपासणी करू शकतील. मला वाटतं ती खूप विचित्र वागते आहे. जान्हवीचं बोलणं ऐकताच कबीर रागाने म्हणाला, बस कर आई. मी आतापर्यंत तुमचं शांतपणे ऐकत होतो. याचा अर्थ असा नाही की मी काहीही बोलणार नाही. तुम्हाला माझ्याबद्दल काही म्हणायचं असेल तर सांगा. पण इशिताबद्दल काहीही चुकीचं बोललात तर मी एक शब्दही ऐकणार नाही. मला माझी इशिता चांगली माहिती आहे. ती पूर्णपणे ठीक आहे. फक्त 2 तास थांबा. ती शुद्धीवर येईल आणि अगदी व्यवस्थित तुमच्यासमोर उभी राहील. कबीरचं उत्तर ऐकून जान्हवी खन्ना अवाक झाली. तिचा स्वतःचा मुलगा आज तिचंच म्हणणं ऐकायला तयार नव्हता.
ज्याला इशितापूर्वी आवडतही नव्हती. आज तो तिच्यासाठी आईलाच विरोध करत होता. एक क्षणात कबीरनं तिला परक करून टाकलं, परक असल्यासारखं वागवलं. हे सगळं पाहून जानकी खन्नाही अस्वस्थ झाली आणि ती कबीरला म्हणाली, कबीर, तुला काय झालं आहे? तू आपल्या आईशी असं कसं बोलू शकतोस? आम्ही असं म्हणत नाही की इशिता वेडी झाली आहे, पण आम्ही फक्त तिच्या भल्यासाठी बोलतो आहोत. तुला वाटतं का तिची अशी अवस्था पाहून आम्हाला आनंद होतोय? आम्ही फक्त इतकंच म्हणतोय की तिच्यावर योग्य उपचार झाले पाहिजेत. तू आमचं चुकीचं समजू लागलास. जानकीच्या बोलण्याने कबीरचा राग आणखी वाढला. तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. हे पाहून मयंकने आपल्या आजीला म्हटलं, दादी, आधी तुम्हीच म्हणायचा की कबीर भाऊला भाभींवर प्रेम करायला हवं. आज ते तिची एवढी काळजी करत आहेत, तिच्यासाठी इतके अस्वस्थ आहेत. मग तुम्ही दोघी भाभीविरुद्ध का बोलत आहात? भाऊने सांगितलं ना की 2 तासात भाभीला शुद्ध येईल. मग तेवढे तरी शांत असा. आधी तुम्ही त्यांना रागवून पाठवलं आणि वर भाभीची काळजी त्यांना आधीच त्रास देत आहे. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं त्यांच्यासाठी सोपं आहे? मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही दोघींनी कदाचित लक्ष दिलं नसेल, पण भाऊ इशिता भाभींवर प्रेम करू लागले आहेत. तिला गमावण्याची भीती त्यांना सतावत आहे. मी जेव्हा खोलीत गेलो तेव्हा ते इतके घाबरलेले होते की मला वाटलं भाभींचं काही झालं तर कदाचित भाऊही स्वतःला सावरू शकणार नाहीत. आणि तरीही तुम्हाला त्यांच्या भावना समजत नाहीत. मी काही दिवस घरात नव्हतो आणि इथे इतकं काही घडलं, तरीही मी भाभीच्याच बाजूने उभा आहे. कारण मला माहीत आहे, भाभी काहीही झालं तरी चुकीचं काम कधीच करणार नाही. मयंकच्या शब्दांनी झोंबून जान्हवी खन्ना रागाने म्हणाली, ठीक आहे, मी एक क्षणासाठी तुमचं म्हणणं मानते. मान्य करूया की इशिता ठीक आहे, 2 तासात ती शुद्धीवर येईल. पण जर तिने पुन्हा तशीच काही वागणूक दिली ना, तर मी विसरेन की ती कबीरची पत्नी आहे. माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवली तर मी विसरेन की ती माझ्या घराची सून आहे. असं म्हणत जान्हवी खन्ना रागाने निघून गेली. तिला एकटी सोडायचं योग्य नाही म्हणून जानकी खन्ना तिच्या मागे गेली. हॉस्पिटलमध्ये अधिराज पोहोचताच कबीरने आणलेला ज्यूसचा ग्लास त्याने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला होता, ज्यामध्ये हे पाहिले जात होते की त्या ज्यूसमध्ये काही मिसळले गेले आहे का. अधिराज बाहेरच बसून रिपोर्टची वाट पाहत होता. आणि त्यानंतर सुमारे 1.5 तासानंतर लॅबमधून डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टर आत आले तसेच अधिराजकडे पाहत त्याला रिपोर्ट देताना म्हणाले, यात सगळं तपासून पाहिलं आहे. काही मिलावट आहे की नाही तेही तुम्ही स्वतः पहा. जर अजूनही तुम्हाला समाधान नसेल तर आम्ही पुन्हा रिसर्च करू. सध्या माझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. तुमच्या म्हणण्यावरून मी परत इथे आलो. आता मी निघतो. पुन्हा काही गरज भासली तर मला फोन करा. मी नेहमी उपलब्ध असेल. हे सांगून डॉक्टर तिथून निघून गेले. डॉक्टर गेल्यावर अधिराजने रिपोर्ट हातात घेतला, पण तो इथे उघडायचा नाही असं त्याने ठरवलं. त्याला घरात जाऊन कबीर समोर रिपोर्ट उघडून सर्वांना काय समस्या आहे ते सांगायचं होतं. म्हणून त्याने रिपोर्ट घेतला आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडला. तो आधीच कबीरला सांगून आला होता की तो घरी येत आहे. म्हणून कबीर जो रागात बाहेर गेला होता तोही परत घराकडे निघाला होता. थोड्या वेळाने अधिराज खन्ना मेन्शनमध्ये पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की कबीर दारातून आत जात होता. त्याला पाहून अधिराज लगेच त्याच्याकडे जात म्हणाला, तू कुठे गेला होतास? मी सांगितलं होतं ना तुला की भाभीच्या जवळच राहायचं आणि तू बाहेरून येतोयस. चल ते सोड. रिपोर्ट आला आहे, मी तुला सांगतो त्यात काय आहे. पण आधी भाभीकडे जाऊया. मला बघायचं आहे त्यांना शुद्ध आली आहे की नाही.
अधिराजच्या बोलण्यावर कबीर म्हणाला, हो, मी थोड्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो, पण मयंक आहे ना, त्याला मी इशिताजवळच ठेवलं आहे. जर इशिताला शुद्ध आली असती तर मयंकने मला नक्की कॉल केला असता. असं बोलत तो दाराकडे जात होता. तेव्हा अचानक त्याची नजर गार्डनमध्ये उभ्या मयंकवर गेली, जो फोनवर कोणाशी तरी रागात बोलत होता. कबीरने मयंकला तिथे पाहताच त्याची नजरकाठी घट्ट झाली. अधिराजनेही त्याच्या नजरेचा पाठलाग करत मयंकला पाहिलं आणि तोही चकित झाला. कबीरने सांगितलं होतं की मयंक इशिताजवळ आहे, पण तो तर इथे फोनवर बोलत होता. कबीर लगेच मयंककडे जात रागाने म्हणाला, तू इथे काय करतोयस? मी सांगितलं होतं ना तुला की तू इशिताच्या जवळ राहायचं. आणि त्यानंतर कबीरचं बोलणं ऐकून मयंक घाईघाईने फोन ठेवत म्हणाला, भाई, मी भाभी जवळच होतो, पण अचानक एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. तो माणूस परत परत म्हणत होता की मी त्याला ओळखतो. मी नाव सांगायला सांगितलं, पण तो सांगतच नव्हता आणि तो आपल्या संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती सांगत होता. मला वाटतंय की कोणीतरी आपल्या विरोधात काहीतरी खेळ चालू केला आहे. हे ऐकून कबीरच्या डोळ्यात एकदम गंभीरता दिसली. लगेच त्याला इशिताची आठवण झाली आणि तो धावत घरात गेला. अधिराज आणि मयंकही त्याच्या मागे गेले. थोड्या वेळाने ते तिघे कबीरच्या खोलीपाशी पोहोचले. कबीरने दार उघडलं आणि आत शिरला, पण आत पाहताच त्याचे डोळे विस्फारले, कारण इशिता खोलीत कुठेच नव्हती. बेड रिकामा होता. खोलीत तिचा काहीही मागमूस नव्हता. मयंक आणि अधिराजही खोलीत आले आणि त्यांनीही इशिता गायब असल्याचं पाहिलं. कबीर रागाने मयंककडे पाहत ओरडला, इशिता कुठे आहे? मी सांगितलं होतं ना तुला तिची काळजी घ्यायला. आणि त्यानंतर मयंक घाबरत म्हणाला, भाई, भाभी अर्ध्या तासापूर्वी इथेच होत्या आणि मीही फक्त अर्धा तास गार्डनमध्ये होतो. कदाचित त्या खाली गेल्या असतील. आपल्याला खाली शोधूया. हे म्हणत मयंक खाली धावला. कबीर आणि अधिराजही इशिताला शोधायला खाली गेले, पण काही वेळात त्यांनी पूर्ण घर तपासून काढलं. इशिता कुठेच नव्हती. तेवढ्यात मोहन खन्ना, जानवी खन्ना आणि जानकी खन्नाही तिथे आले. त्यांनाही समजलं की इशिता घरातून गायब आहे. कबीरच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंतांचा छटा दिसत होता. ते पाहून मोहन खन्ना म्हणाले, इशिता कुठे जाऊ शकते? आणि बाहेर तर इतके बॉडीगार्ड आहेत. ती बाहेर गेली असती तर त्यांना माहिती झालं असतं. आणि तूच तर म्हणाला होतास की तिला होश येण्यासाठी 2 तास लागतील. मग ती खोलीतून बाहेर कशी जाईल? मोहन खन्नांच्या शब्दांवर कबीरने मयंककडे पाहत आदेश दिला, लगेच सीसीटीव्ही फुटेज चेक करा. तपासा इशिता खोलीतून बाहेर गेल्यावर कुठे गेली, कारण ती घरात नाही आणि तिचा फोनही खोलीतच आहे. कबीरचं बोलणं ऐकल्यानंतर मयंक लगेच लॅपटॉप घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासू लागला. फुटेज प्ले होताच त्याची नजर इशितावर गेली आणि तो थक्क झाला, कारण इशिता खोलीबाहेर पडल्यावर थेट घराबाहेर गेली होती. बाहेरच्या कॅमेरा दृश्यातही तसंच दिसत होतं. ती मुख्य दरवाजातून रस्त्यावर आली आणि पुढे चालत निघून गेली. हे पाहताच मयंकने घाईने कबीरला फुटेज दाखवलं. कबीरने लॅपटॉप हातात घेतला आणि फुटेज अतिशय बारीकाईने पाहू लागला. त्याच्या डोळ्यात संशय दाटला, कारण इशिताच्या चालण्यात असा काहीच भास होत नव्हता की ती आसपासचं काही पाहते आहे किंवा कोणाचं ऐकते आहे. आणखी विचित्र म्हणजे ती बाहेर जाताना तिथे एकही बॉडीगार्ड नव्हता. जिथे नेहमी बॉडीगार्ड्स कधीच एकत्र गायब होत नाहीत, तिथे आज सगळेच दिसत नव्हते. हे विचार करून कबीर संतापाने नोकराला म्हणाला, हे सगळे बॉडीगार्ड्स लगेच माझ्या समोर आणा.
कबीरचा आवाज ऐकताच नोकर पळत गेला आणि थोड्याच वेळात सगळे बॉडीगार्ड्स त्याच्या समोर उभे राहिले. सर्वांचे चेहरे खाली झुकलेलेच होते. तेव्हा कबीर संतापाने ओरडला, इशिता घरातून बाहेर जात होती तेव्हा तुम्ही सगळे कुठे मेले होते? तुमचं काम काय आहे? 24 तास आपल्या जागेवर राहायचं. कोणाला काही कारणाने जायचं असेल तर त्या जागी दुसऱ्याला ठेवून जायचं. मग तुम्ही सगळे एकत्र गायब कुठे झाले होते आणि कसे झाले होते? कबीरचा राग पाहून एका बॉडीगार्डनं हळूच बोलायला सुरुवात केली. सर, आम्ही सगळे आमचं काम करत होतो. पण अचानक एक गार्ड पळत आला आणि म्हणाला की पुढच्या रस्त्यावर मोठा अपघात झाला आहे आणि मोठी गर्दी झाली आहे. पण कोणी मदत करत नाही. म्हणून मी काही साथीदारांसह मदतीला गेलो. पण काही बॉडीगार्ड्स तरी इथेच होते. मी इतरांच्या बाबत काही सांगू शकत नाही. त्यांच्या बोलण्यानंतर कबीर दुसऱ्या बॉडीगार्डकडे वळला. तो पहिल्याला पाहत म्हणाला, तू काय बोलतो आहेस? तुझ्या जाण्यानंतर आम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी तू गेला आहेस तिथे कोणी हल्ला करत आहे. तेव्हा मी बाकी लोकांना घेऊन तिकडे गेलो. पण तिथे गेल्यावर तू तिथे नव्हतास. मला वाटलं तू काहीतरी मजाक करतो आहेस. आणि परत जेव्हा आलो तेव्हा पाहिलं की तू पुन्हा आपल्या जागेवर उभा होतास. दोन्हींच्या विसंगत गोष्टी ऐकून कबीरचा राग आणखी वाढला. हे सगळं एखाद्या मोठ्या प्लॅनप्रमाणे घडत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तेव्हाच अधिराज गंभीर स्वरात म्हणाला, कबीर, मला असं का वाटतंय की हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलं आहे? भाभी कोणाच्या सांगण्यावरून बाहेर गेली असेल का? अधिराजचं बोलणं ऐकून कबीरने संशयानं घरच्यांकडे पाहिलं. तेव्हा जान्हवी खन्ना म्हणाली, इशिताची तब्येत अजून नीट नाहीये. ती स्वतःहून बाहेर जाईल असं वाटत नाही. नक्कीच तिला कोणाचा फोन आला असेल किंवा कदाचित ती कोणाला भेटायला गेली असेल. पण न सांगता घरातून जाणं हे खूप विचित्र आहे. आईचं बोलणं ऐकताच कबीर मयंककडे वळला आणि ठामपणे म्हणाला, आपण इथे उगाच बोलत बसलो तर वेळ वाया जाईल. त्यापेक्षा इशिताला शोधणं महत्वाचं आहे. तू संपूर्ण शहर छानून काढ, पण इशिताला शोधून आण आणि काहीही कळलं तर मला लगेच सांग. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की